तर भावना आपण कामावर जायचं आहे. आपण आता स्टेशनवर आहेत आणि स्टेशन मानसरोवर स्टेशन. आता जाऊया एस टी आहे की नाही पाहू, तिथेच तुम्हाला भेटू. जाऊ आता खाली. भेटू तुम्हाला आता तिथं बस स्टँडवरती गेलो. समोर तिथं नंबर लावावा लागते तिथं बसमध्ये बसण्यासाठी. ऑन ही आपल्या ऑफिसची बिल्डिंग आहे, म्हणजे आपलं ऑफिस ह्या बिल्डिंगमध्ये. तर जाऊया वरती आणि भेटूया तुम्हाला. ऑफिस उघड आहे का नाही वरती गेल्यावर कळलं आपल्याला. जाऊ. तर आता जाऊया ऑफिसमध्ये. आज ऑफिस उघड आहे. तुम्ही कधी आले? 9:30. तर भावना आपण आता ऑफिसमध्ये पोहोचलो. आता आपण निवांत असतोच, कारण आल्या 10-15 मिनटं बसतोच आपण. आणि तसं आपल्या हाताला पण लागलेलं आहे, त्याच्यामुळं जास्त काही म्हणजे असा फोन पण धरता येत नाही. पण धरतोय असा लटलट कापतोय हात. एवढा पण नाही कापत, पण कापतोय. कारण इथं काय दुखतंय, मुक्काम आले ना, तो दुखतोय. आणि आता काय करू, गट्टा घेऊ. गट्ट्यात अर्ध्याच्या जास्त झाला आपला गट्टा. तर पाहू त्याच्यात किती उरलेत काय, आणि तुम्हाला दाखवतो किती बिलं राहील काय नाही. तर पाहावं लागेल. 2 मिनटं मी कॅमेरा बंद करतो, कारण इथं वरती ठेवलेले आहेत. कशाला बंद करतो कॅमेरा. गट्टा घेतला बरोबर, त्याच्या मधोमध वही ठेवलेली. पाहू आता किती काय नाही, कितीक राहिले कितीक नाही. तर आपलं माहिती आहे किती राहिलं होतं, म्हणजे अजून 25 पेज राहिले तर ते पाहू. आणि तुम्हाला भेटून निवांत नाही. आता सर येते, सर आल्यावरती आपल्याला व्हिडिओ नाही काढता येणार. सर म्हणजे भयंकर आहेत सर, म्हणजे रागीट आहेत थोडं. फोन पाहून देत नाही. फोन म्हणजे असा समोर जरी ठेवलेला असला का ते खाली ठेवून देईल. म्हणजे असं समोर जरी असला का इथं तरी सर म्हणते फोन खाली ठेवून देईल. म्हणजे सर तसे पाहायला गेलं तर सर चांगले आहेत, पण म्हणजे सर चांगलेच आहेत आणि ते पण बरोबर सांगतात. कारण आजकाल काय होते, मुलं दिवसभर रील्स पाहतात. माझंच उदाहरण घ्या, मी घरी असलो का दिवसभर रील्स पाहत असतो. नुसतं स्क्रोल करीत जायचं, वरती ढकलवर. त्याच्यामुळं आता निवांत येत आपण इथं. निवांत म्हणजे कसं, याला निवांत नाही म्हणता येणार. याला काय म्हणता येईल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पाहू आता आपण काय होते काय नाही. सर जर नाही आले तर काढू व्हिडिओ. म्हणजे एवढे बिलं जर कंप्लीट झाले अर्ध्या 1 तासात तर तुम्हाला भेटू लगेच. पण सर नाही आले पाहिजे. तर भेटू भाऊ. जय श्रीराम. भाऊ फायनली आपण कामावरून सुट्टी झाली आपली. आता आपण जाऊया बस स्टँडवर आणि पाहूया किती टाईम बस येते काय नाही. तर आता जाऊया. दहा 15 मिनटं झालं इथं थांबलो, तरी एस टी आहे ना, वेगळ्याच एस टी आहेत ते जातात. आता स्टेशनची जी एस टी असते तिचा क्रमांक 56 नंबर आहे. ती अजून काय आली नाही. इथं समोर लागत असते ती. आणि ती काय पटकन येत नाही. ती अर्धा 1 तास. मी झाले आता 15 मिनटं झालं इथं उभा आहे, अजून काय आली नाही. पण समोरून मला एस टी दिसते 56 नंबर.
बरोबर 56 नंबर आलेली भावना. तर भेटू स्टेशनवर गेलो कारण गर्दी असते. भावना पहा किती गर्दी आहे आणि माझ्या मागे पण पहा किती आहे. मागच्यापेक्षा समोर जास्त आहे. तर भेटू आता स्टेशनवरती गेलो. तर भावना समोरून ट्रेन आली आणि आता जाऊया आपण घरी कारण आपण एस टीने आलो तर भरपूर गर्दी होती एस टीत. आता ट्रेन आली, ट्रेन मोकळीच आहे. पाहू आपण मोकळी म्हणजे मलाच माहीत नाही अजून किती गर्दी आहे काय. पाहू ती आल्यावर काय आहे काय नाही किती गर्दी आहे मग जाऊ. ट्रेन एकदम मोकळी आहे. तर आता जाऊ. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भावना आपण फायनली घरी पोहोचलो. आताच म्हणजे ट्रेनवरून आलो, हातपाय धुतले आणि ड्रेस चेंज केला आणि आलो तो जेवायला. जेवण होतंय, भाकरी थापायचं चालू होत्या. आई करेल फोन म्हणजे फोन आलताच पुन्हा करेल. आणि आपलं म्हणजे कामावर गेलो होतो आज तर तिथं म्हणजे सांगितलं की पडलं गाडीनं असं तसं. तर मला बसायला जमत नव्हतं खुर्चीवरती. म्हणजे सर म्हणले मग घरी जा कारण जीन्स पॅन्ट घातली होती आणि इकडं पोटाच्या तिथं थोडं खरचटलेलं आहे. त्याच्यामुळे सर म्हणले जा घरी. बसता येत नव्हतं मला जीन्स पॅन्टनी. त्याच्यामुळं तरी पण मी थांबलो दिवसभर तिथं केलं काम. तर एक रुमाल होता माझ्याकडं, म्हणजे रोज रुमाल असतो माझ्याकडे. तर तो रुमाल असा उघडला आणि जिथं लागलं तिथं लावून ठेवला. तेव्हा म्हणजे थोडं जमलं, थोडं रक्त निघत होतं. ते रुमालाला चिकटल. जाऊ दे ते. आपण घरी पोचलो. जेवायला बोलवलं खाली आईने. जेवण करू आणि भेटू तुम्हाला उद्याच्या व्लॉगवरती. तर जय श्रीराम भावना. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.